फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करतो, या फ्लॅटमध्ये मित्रांनो मी तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहे। सगळ्यात आधी फ्लॅटमध्ये एंट्री करणार तर तुम्हाला इकडे एक लिव्हिंग रूम पाहायला मिळेल। ज्या लिव्हिंग रूम पाहताना मोठा लिव्हिंग रूम इथे आपल्याला पाहायला मिळतोय, किचन एरिया पाहायला मिळणार आहे। तर राईट साईडला सगळ्यात आधी या फ्लॅटचा तुम्हाला बाथरूम एरिया पाहायला मिळेल आणि इंडियन टॉयलेट पासून जर थोडं पुढे गेलात ना तर इकडे आपल्याला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव अक्षय, अर्थात तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो, आज व्हिडिओ मी थोडा वेगळ्या अँगलने शूट करतोय। आपण निघालेले आहोत बदलापूर वेस्ट स्टेशन पासून चिंतामणी चौकामध्ये तुमच्यासाठी आज हा बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये 1 BHK फ्लॅट मी घेऊन आलेलो आहे। आता हा व्हिडिओ शूट करण्याचं कारण असं आहे की बऱ्याच लोकांना चिंतामणी चौक माहित नाही। या ठिकाणी तुम्हाला खूप बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये 1 BHK फ्लॅट्स पाहायला मिळतात। रोडची क्वालिटी वगैरे इकडे तुम्ही पाहायला गेलात ना तर खूप चांगले रोड्स वगैरे झालेले आहेत। आजूबाजूचा परिसर पाहू शकता किती चांगला डेव्हलप सुद्धा झालेला आहे। इकडे आपल्याला पेट्रोल पंप पाहायला मिळणार आहे, त्याचबरोबर मोठे मोठे आउटलेट सुद्धा या रस्त्याला तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो चिंतामणी चौकात जायचं म्हटलं तर साधारण ऑटो रिक्षा तुमच्याकडून 20 रुपये शेअर ऑटो चार्ज करते आणि जे अंतर आहे बदलापूर वेस्ट स्टेशन पासून ते बरोबर 2.5 किलोमीटरला आपलं हे चिंतामणी चौक तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता आज तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेला आहे त्याची प्राइस तुम्हाला खूप चांगली देणार आहे मित्रांनो। मी प्राइस बद्दल आपण पुढे बोलूयात, त्याआधी हा आजूबाजूचा परिसर तुम्ही नक्कीच पाहताय मित्रांनो। या सीन मध्ये तुम्हाला एक अंदाज तर येतच असेल की रस्ते वगैरे खूप चांगले आहेत, त्याचबरोबर इकडे राहणारी जी रहदारी आहे ती प्रॉपर सगळे मुंबईचीच लोक इकडे राहत आहेत, लोकल लोक काही इकडे बिल्डिंग मध्ये राहत नाहीत। तर तुमचाही बजेट जर कमी असेल तर या 1 BHK फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नक्कीच तुम्ही आले पाहिजेत। तर चला मग आता पटापट रस्ता तुम्ही बघा आणि त्यानंतर आपण ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये फ्लॅट बघण्यासाठी जाणार आहोत। आता आपण आहोत उल्हास नदीवर। आता उल्हास नदीबद्दल बरेच लोकांच्या मनात प्रश्न असतात की बदलापूर वेस्टला पावसाचं पाणी भरतं। मित्रांनो, दरवर्षी नाही या गोष्टी होत। 2019ला पावसाचं पाणी आलं होतं, मी नाही बोलणार नाही, पण त्याच्याने कोणती जीवितहानी वगैरे झालेली नाही। निसर्गाचा पार्ट आहे मित्रांनो, त्याला आपण काहीच करू शकत नाही। आपण कुठे डोंगरामध्ये जरी राहायला गेलो तर तिकडे सुद्धा भूकंप येऊ शकतो आणि निसर्ग काही करू शकतो। त्याच्यामुळे आपण जर निगेटिव्ह पॉइंट्स काढत गेलो तर कुठलीच गोष्ट परिपूर्ण नसते। त्यामुळे नक्कीच फ्लॅट खरेदी करायला जर बेस्टला येत आहेत तर या गोष्टी तुम्ही मागेच ठेवून या। त्यामुळे काय मित्रांनो, तुम्ही आनंदात फ्लॅट घेऊ शकाल आणि तुम्हाला अशी कोणती प्रकारची हेडेक वगैरे वाटणार नाही। चला मग आता जास्त मित्रांनो मी काही भाषण देत बसत नाही, ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये जो फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलेला त्या बिल्डिंग मध्ये जाऊयात, बिल्डिंगच्या बाजूला पोहोचून तुमच्याशी बोलूयात। आता आपण पोहोचलेलो आहोत चिंतामणी चौकामध्ये। इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती गाड्यांची धावपळ असते। आजूबाजूचा परिसर पाहणार तर खूप चांगला डेव्हलप सुद्धा झालेला आहे। या ठिकाणाहून तुम्हाला 4 रस्ते पाहायला मिळतात ज्यावेळेस तुम्ही स्टेशन कडून येता। लेफ्ट साईडला रस्ता जातो, त्या बाजूला जातो बोराटपाडा रोड, स्ट्रेट जाणार तुम्ही बदलापूर गावामध्ये, राईट साईडला जाणार तुम्ही इकडे मॅपल सिटी बिल्डिंग आहे आणि असे 4 रोड आहेत जो एक मागे आपल्या जाणार आहे स्टेशनकडे। तर हे 4 रोड इथे पाहायला मिळतात। आता इथे बऱ्याच बिल्डिंग झालेल्या आहेत, काही 7 माळ्याच्या बिल्डिंग आहेत, काही 12 माळ्याच्या आहेत, असे टावर्स तुम्हाला इकडे पाहायला मिळतील। प्राइसिंग खूप चांगली मिळते इकडे। नक्कीच फ्लॅट खरेदी करायचा असेल तर मला कॉल करू शकता। आता इकडे आल्यानंतर आपला जो फ्लॅट आहे मी पूर्ण ट्रान्सपरन्सी दाखवतो मित्रांनो। याला चिंतामणी चौक म्हणतात। आता चिंतामणी चौकात तुम्ही स्टेशन कडून जेव्हा येतास ना त्यावेळेस आपल्याला इकडे राईटला जावं लागतं। इथून आपण राईटला जाऊयात। हे बघा, इथे समोर तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा तुम्हाला समोर भावना मेडिकल पाहायला मिळेल। रिक्षा स्टँड 4ही कोपऱ्याला एक रिक्षा स्टँड तुम्हाला पाहायला मिळतील। राईटला आल्यानंतर आपल्याला स्ट्रेट जायचं इकडे। मे बी तुम्हाला इथून दिसत असेल बिल्डिंग, लास्ट एंडिंगला तुम्हाला जी बिल्डिंग दिसते जगन्नाथ पॅराडाईज असं आपल्या या बिल्डिंगचं नाव असणार आहे। तर त्या बिल्डिंग मध्ये आपण जातोय। जगन्नाथ प्राईड नाव आहे मित्रांनो आपल्या बिल्डिंगचं, पॅराडाईज नाही, जगन्नाथ पॅराडाईज दुसरी बिल्डिंग आहे, पण बिल्डर तेच आहेत, एकच तेच बिल्डर आहेत, पॅराडाईजचे पण आणि प्राईडचे पण। तर आज जगन्नाथ प्राईड मध्ये तुमच्यासाठी हा फ्लॅट असणार आहे। 7 माळ्यावरती मी तुमच्यासाठी रिसेल कॅटेगरीचा सेमी फर्निश्ड फ्लॅट या ठिकाणी प्रोव्हाइड करून देणार आहे। हा आहे आपला रस्ता। समोरच्या सीन मध्ये पाहू शकता ही आपली स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे। नक्कीच चांगला फ्लॅट आहे मित्रांनो। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप ट्रान्सपरन्सी घेऊन आलेलो आहे मी, त्यामुळे तुम्हाला एक अंदाज नक्कीच येईल की फ्लॅट काय क्वालिटीचा आहे। आता वरती तुम्ही वाचू शकता, थोडीशी क्वालिटी खराब होऊ शकते, जगन्नाथ प्राईड इथे तुम्ही नाव वाचू शकता। सो ही आपली बिल्डिंग। इथे गेट मध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे वॉचमन पाहायला मिळेल।
फायनली मित्रांनो, 7व्या माळ्यावरती आता आपण फ्लॅट पाहायला आलेलो आहोत। या ठिकाणी जर कॉरिडॉर परिसर पाहायला गेलात तर इकडे पाहू शकता, इकडे समोर तुम्हाला कॉरिडॉर पाहायला मिळतोय, जिकडे तुम्हाला 4 रूम पाहायला मिळतील आणि या बाजूला तुम्हाला लगभग 8 रूम पाहायला मिळणार आहेत। पुढेच आपली लिफ्ट वगैरे असणार आहे। मी जास्त वेळ अजिबात घेणार नाही मित्रांनो, या बाजूला आपला हा 1 BHK फ्लॅट असणार। फ्लॅटमध्ये एंट्री करण्यापूर्वी सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करतो, या फ्लॅटमध्ये मित्रांनो मी तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहे। प्रॉपर रूम रेडी झालेला नाही, त्याच्यामुळे मित्रांनो मी आधी शूट करण्यासाठी आलेलो आहे, कारण काही कस्टमरच्या रिक्वायरमेंट आहेत, असा फ्लॅट त्यांना हवा आहे, म्हणून लवकरच मी शूट करण्यासाठी इकडे आलेलो आहे। सगळ्यात आधी फ्लॅटमध्ये एंट्री करणार तर तुम्हाला इकडे एक लिव्हिंग रूम पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये बरंचसं काम केलं। एक एक गोष्टीबद्दल आपण क्लिअरन्स घेऊयात। सो लिव्हिंग रूम मध्ये पाहणार तर इकडे आपल्याला सगळ्यात आधी 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते आणि बाहेरचा व्ह्यू खूप चांगला आहे, मोकळा व्ह्यू तुम्हाला इकडून पाहायला मिळतोय, जसं की तुम्ही या सीन मध्ये पाहू शकताय। आणि हा जो रोड आहे तुम्ही खाली पाहू शकता, हा रोड आहे, हा कंटिन्युअसली चालू असतो रात्रभर, असं काही नाही आडबाजूला वगैरे हा फ्लॅट नाहीये। तर बाहेरचा परिसर पाहू शकता, एकदम नेचर व्ह्यू। मे बी या कॅमेरामध्ये आता इकडे तुम्हाला दिसत नसेल, माउंटेन व्ह्यू खूप चांगला आहे या ठिकाणी। थोडा आपला कचरा इथे थोडं मॅनेज करून घ्या। ही आपली बाल्कनी, बाल्कनीमधून ज्यावेळेस तुम्ही हा जो लिव्हिंग रूम पाहता ना, मोठा लिव्हिंग रूम इथे आपल्याला पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूम मध्ये नेहमीप्रमाणे पाहू शकता सुंदर असं काम केलेलं आहे। या बाजूला आपण वॉलपेपर लावलेला आहे, वेगळा वॉलपेपर लावला आहे या टाइमला आपण। बाकी फॉल सिलिंग नेहमीप्रमाणेच आपण स्क्वेअर टाईप ठेवलेले आहे, कलर कॉम्बिनेशन सेम आहे, त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लावलेले आहेत। इथे पंखे वगैरे आपण तुम्हाला लावून देणार आहात। तर आता सगळ्यात आधी लिव्हिंग रूमची साईज जर पाहायला गेलात, त्या पॉईंट पासून तुम्ही इकडे जर स्ट्रेट आलात ना, असं 14 फूट एरिया तुम्हाला पाहायला मिळतोय। आणि जर आडवा तुम्ही असं जर पाहायला गेलात तर तुम्हाला एरिया हा जो 9 फुटाचा पाहायला मिळतोय। 14 बाय 9 फुटाचा आपल्याला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। पुढे जाऊयात। आता इथून तुम्ही जर पाहायला गेलात तर लास्ट तिकडे एंडिंगला तुम्हाला बेडरूम पाहायला मिळणार आहे, टॉयलेट बाथरूम समोर पाहायला मिळणार आहे। हा मधला परिसर तुम्ही पाहू शकताय। सगळ्यात आधी पुढे जाणार तेव्हाच आपल्याला इकडे किचन एरिया पाहायला मिळणार आहे। हे बघा, हे किचन आहे। किचन मध्ये आपल्याला इथे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी कॉमन पाहायला मिळणार आहे आणि इथून सुद्धा व्ह्यू पाहू शकता, बाहेरचा चांगला व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। हे बघा, आता एल टाईप मध्ये तुम्हाला इथे किचन पाहायला मिळणार आहे, जसं की या सीन मध्ये तुम्ही पाहू शकताय। पुन्हा एकदा सांगतो, इथे आपण तुम्हाला किचन ट्रॉलीज वगैरे लावून देणार आहेत। पूर्ण अशी किचन ट्रॉली तुम्हाला एल टाईप मध्ये लावून देणार आहोत। इकडे जर पाहायला गेलं तर या बाजूला इकडे टाइल्स वगैरे लावलेले आहेत। वरती पाहणार तर इथे पाण्याची टाकी लावलेली आहे। इकडे तुम्हाला पोटमाळा पाहायला मिळतोय। बाकी हा आहे आपला किचन। किचन पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर राईट साईडला सगळ्यात आधी या फ्लॅटचा तुम्हाला बाथरूम एरिया पाहायला मिळेल। हा आहे आपला बाथरूम आणि बाथरूमच्या अपोजिट इकडे तुम्हाला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल। हे बघा, आणि इंडियन टॉयलेट पासून जर थोडं पुढे गेलात ना तर इकडे आपल्याला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। इकडे तुमचा बेड आणि वॉर्डरोब आरामात बसणार आहे। बजेट मित्रांनो खूप चांगलं ठेवलेलं आहे फ्लॅटचा आपण। 21 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट येतोय। याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो, किचन ट्रॉली आपण तुम्हाला लावून देणार आहोत। हे बघा, इथे सुद्धा 2 फुटाची बाल्कनी, एकदम हवेशीर वातावरणामध्ये तुम्हाला फ्लॅट पाहायला मिळतोय। खाली पाहू शकता, हा रस्ता आहे खालचा, चांगला डेव्हलप झालेला आहे मित्रांनो। बाजूला इकडे पाहू शकता, मॅपल सिटी बिल्डिंग आहे। आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतात की बदलापूर वेस्टला पावसाचं पाणी भरतं। आता त्याच गोष्टी मी क्लिअर केल्या तुमच्या बरोबर मित्रांनो। प्रत्येक शहरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, दरवर्षी या गोष्टी होत नसतात। कधीतरी निसर्गाचा जर मार बसला तर अशा ठिकाणी या गोष्टी घडतात, पण यासारख्या होत नाहीत। तर नक्कीच या गोष्टींचा विचार करू नका। हा आपला बेडरूम, याची साईज जर पाहायला गेलं तर तुम्हाला 10 बाय 8 अशी याची साईज पाहायला मिळते। वरती पंखा सुद्धा तुम्हाला लावून दिलेला आहे आपण। पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात। या 1 BHKचा जो बिल्टअप एरिया आहे तो 700 स्क्वेअर फूट आहे आणि याचा कार्पेट एरिया तुम्ही जर पाहायला गेलात तर लगभग तुम्हाला 390 स्क्वेअर फूट पाहायला मिळतोय। मोठा फ्लॅट आहे, 7व्या माळ्यावरती हा फ्लॅट असणार आहे। नक्कीच या फ्लॅटला खरेदी करायचा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल। इनफॅक्ट हा 1 BHK फ्लॅट तुम्हाला आवडला असेल। आता या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण मित्रांनो तुम्हाला सॅलरी किती असायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे याची किंमत किती आहे। मित्रांनो 21 लाखाच्या ऑल इन्क्लुडिंग पॅकेज मध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट देणार आहे, जो की सेमी फर्निश असणार आहे। पुन्हा एकदा सांगतो, या फ्लॅट मध्ये तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा मी लावून देणार आहे। मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर आता तुम्हाला सॅलरी किमान 30,000 रुपये असायला पाहिजे। जर तुमच्याकडे डाऊन पेमेंट 1 ते 1.5 लाख रुपये असेल तर, जर तुमच्याकडे डाऊन पेमेंटची अमाऊंट जास्त आहे आणि तुम्हाला सॅलरी कमी आहे तर या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता।
या फ्लॅटला खरेदी केल्यानंतर तुम्हाला मी पीएम आवास योजनेअंतर्गत जे 1,80,000 रुपये मिळतात त्याचाही बेनिफिट तुम्हाला मिळवून देणार आहे। फक्त तुम्ही हे जे घर घेताय हे तुमच्या आयुष्यामधलं पहिलं घर असायला पाहिजे। राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, अधिक माहितीसाठी मला कॉल करा। चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो। आता भेटूया तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।